नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद सरगर आणि आपण बघताय श्रीकृष्ण आरोग्यवन. मित्रांनो, अग्निकर्म या उपचार पद्धतीला आयुर्वेदाची हजारो वर्षांची परंपरा आणि मॉडर्न अॅनाटॉमीचं अधिष्ठान लाभलं. आचार्य सुश्रुत, ज्यांना आपण फादर ऑफ एन्शियंट सर्जरी म्हणून ओळखतो, त्यांनी तर अग्निकर्माला विशेष महत्त्व दिलंय. त्यांनी सांगितलंय, अग्निनाम कृते नर पुनर्भवती, म्हणजेच अग्निकर्मातून जे आजार बरे होतात ते पुन्हा उद्भवत नाहीत. आणि त्यांनी पुढे असंही सांगितलं की ज्या आजारांच्या मध्ये औषधोपचारातून फरक पडत नाही त्यावेळेला अग्निकर्म प्रभावी ठरतं. हे अग्निकर्म करत असताना त्या ठिकाणचे लिगामेंट्स, टेंडॉन्स, मसल्स, नर्व्स ह्यांच्यामध्ये नियंत्रित उष्णता दिली जाते आणि त्या उष्णतेमुळे स्थानिक शेक बसतो, तिथला वात कमी येतो आणि मग वेदना सुद्धा कमी येऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये अनेक जणांना गैरसमज असतात. अग्निकर्म करताना जो चटका बसतो त्याचा खूप त्रास होतो का, असंही वाटतं. तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कधी अग्निकर्म ही उपचार पद्धती प्राचीन आहेच, पण आपण कधी ना कधी घरामध्ये अग्निकर्माचा वापर बघितलेला असतो. पायाला जर कधी काटा लागला तर तिथं गुळाचा चटका दिला जायचा, ते सुद्धा अग्निकर्मच आहे. अनेक वेळेला विटेचा तुकडा किंवा दगडाचा वापर करून सुद्धा अग्निकर्म केले जायचं. ग्रंथांच्या मध्ये अनेक धातूंची शलाका अग्निकर्मासाठी वापरायला सांगितलेली आहे. शलाका म्हणजेच अग्निकर्माला उष्णता देण्यासाठी वापरली जाणारी धातूची सळी. मग याच्यामध्ये सुवर्ण, रौप्य, ताम्र, लोह ह्या धातूंची शलाका बनवून वेगवेगळ्या आजारांच्या मध्ये वेगवेगळ्या धातूचा वापर करायला सांगितलेला आहे. मी तुम्हाला आता अग्निकर्म कसं करायचं हे दाखवतोय. तर हा आहे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, म्हणजेच मानेचा दुखण्याचा रुग्ण. ह्याच्यामध्ये आपल्याला अग्निकर्म करायचं आहे आणि ही माझ्या हातात आहे पंचधातूची शलाका. आता अग्निकर्म करत असताना कुठेही उष्णता दिली आणि अग्निकर्म केलं असं होत नाही. तर आपल्याला प्रत्येक आजारामध्ये, प्रत्येक रुग्णामध्ये अग्निकर्म कुठं करायचं ह्याची जागा निवडावी लागते. जर जागा चुकली तर अग्निकर्म करून काहीच उपयोग होत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आपण ह्या रुग्णामध्ये अग्निकर्म कुठं करायचं त्याचे पॉईंट्स आखून घेतलेले आहेत आणि मग आता ह्या ठिकाणी मी अग्निकर्म करणार आहे. अग्निकर्म करत असताना समोर जी पंचधातूची शलाका आहे त्याच्या मागच्या भागाला आता मी उष्णता देतोय ज्योतीचा वापर करून. ही उष्णता हळूहळू आता ह्या शलाक्याच्या अग्रभागापर्यंत पोहोचेल. म्हणजे साक्षात इथं कंडक्शन मेथडनं उष्णता ही मागील भागापासून पुढच्या टोकाच्या भागापर्यंत पोहोचायला लागेल. आणि ज्या वेळेला ही उष्णता अग्रभागाला पोहोचेल त्यावेळेला त्या ठिकाणी जे नर्व्ज असतील, जे स्नायू, लिगामेंट्स, टेंडॉन्स असतील तिथपर्यंत उष्णता पोहोचेल आणि मग तिथं शेक बसायला लागेल. आणि ज्या वेळेला पेशंटला हा शेक पुरेसा आहे असं वाटेल, शेक बसल्याची जाणीव होईल, त्यावेळेला आपण लगेच थांबणार आहोत. अग्निकर्मासाठी जे पॉईंट्स मी घेतले तर त्याच्या मागं ती वेदना कुठं आहे, किती दिवसांच्या पासून आहे, ती वेदना होत असताना तिथं वात, पित्त आणि कफ ह्यापैकी कोणता दोष त्याच्या मागं कारण आहे, त्याचबरोबर त्या पेशंटला काही ॲलर्जी आहे का, इन्फेक्शन आहे का, त्या वेदनेमागचं मूळ कारण काय आहे, त्याला उच्च रक्तदाब किंवा शुगरची काही तक्रार आहे का, अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. आणि मग अग्निकर्माची निश्चित जागा आणि ते अग्निकर्म कोणत्या पद्धतीच्या शलाकेने करायचं हे ठरवलं जातं. तुम्ही आता अग्निकर्म बघताय, पण हे दिसतंय तेवढं सोपं नाही आणि त्यामुळे तुम्ही घरच्या घरी ह्याचा प्रयोग करू नका. त्याच्यासाठी तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे जाऊन हे अग्निकर्म करून घेतलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. मग अग्निकर्माचा वापर कोणकोणत्या आजारात होऊ शकतो, तर अग्नी म्हणजेच उष्णता आणि उष्ण गुणधर्म वाताच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे अनेक वातविकारांच्या मध्ये आपण अग्निकर्म करू शकतो. आणि ज्या वेळेला वाताबरोबर कफ असतो त्यावेळेला तर अग्निकर्माचा जास्त फायदा आपल्याला बघायला मिळतो. मग संधिवात, आमवात, कार्पल टनेल सिंड्रोम, टेनिस एल्बो, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस, सायटिका, गुडघ्याचं दुखणं, टाचेचं दुखणं, ह्या अनेक आजारांच्या मध्ये आपल्याला अग्निकर्मामधून फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायग्रेनच्या तक्रारीमध्ये तर अग्निकर्म तुम्ही करायलाच पाहिजे, कारण मायग्रेन खूप जुनाट आजार असतो, प्रचंड त्रास देतो. ह्याच्यामध्ये अग्निकर्म खूप फायदेशीर राहतं. अनेक मानसविकारांच्या मध्ये सुद्धा जर ठराविक पॉईंट आपण घेतले तर मनोविकारांच्या मध्ये सुद्धा अग्निकर्मातून चांगला फायदा बघायला मिळतो. तर अग्निकर्माविषयी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतातच, त्याचीही उत्तर देतो. अग्निकर्म करताना खूप भाजतं का, खूप त्रास होतो का, तर अजिबात नाही. आयुर्वेदात सम्यक दग्ध नावाची एक संकल्पना सांगितली, म्हणजेच योग्य तितकाच चटका आपल्याला द्यायचा असतो आणि हा चटका तुम्हाला बसतो पण तो सहन होण्यासारखा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे अग्निकर्म केल्यानंतर डाग पडतो का, सहसा अग्निकर्म केल्यानंतर डाग पडत नाही. जरी पडला तरी सुद्धा तो 1-2 दिवसात
जातो. त्यानंतर अग्निकर्म किती वेळेला करायचं असतं? बऱ्याच वेळेला 1-2 वेळेला अग्निकर्म केल्यानंतर त्रास कमी होतो, पण त्रासाचं मूळ कारण जाण्यासाठी आपल्याला 5 ते 6 वेळेला सुद्धा अग्निकर्म करायला लागू शकतं. काही आजारांच्या मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त सेटिंगची सुद्धा गरज पडू शकते. अग्निकर्म करायला किती वेळ लागतो? तर मित्रांनो, अग्निकर्म जी प्रक्रिया आहे तिच्यासाठी फक्त साधारणतः 1 ते 2 मिनिटं लागत असले तरी सुद्धा त्या अग्निकर्माची जागा निवडायला वेळ लागतो आणि त्यामुळेच निदान 15 ते 20 मिनिटं एका रुग्णाला एका वेळच्या अग्निकर्माला लागू शकतात. मित्रांनो, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की अग्निकर्म हे एक इन्स्टंट पेन रिलीफ, त्वरित वेदना शमन करणारी उपचार पद्धती आहे. ह्याला वेळ सुद्धा खूप कमी लागतो. ही एक OPD प्रोसिजर आहे आणि त्यामुळे ती सहज करून सुद्धा घेता येते. फक्त याच्यासाठी योग्य निदान आणि तज्ञ मार्गदर्शनाखाली जर तुम्ही हा उपचार करून घेतला तर बऱ्याच दिवसांच्या वेदना तुम्ही कमी करू शकता. आणि बऱ्याच वेळेला एखादं दुखणं सुरू झालं त्याला पेन किलर किंवा इंजेक्शन घेण्यापेक्षा जर पहिल्यांदा तुम्ही अग्निकर्म करून बघितलं तर बऱ्याच वेळेला तुम्ही अशा पद्धतीचे पेन किलर्स टाळू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ अग्निकर्मबद्दलचा कसा वाटला आमच्याबरोबर नक्की शेअर करा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. धन्यवाद.